करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कसं पकडतात मोबाईल मलाच कळत नाही. तू सगळ्यांपेक्षा गोड आहेस. रेडी झालोय आता आम्ही गणपतीपुळेला जायला निघणार आहे थोड्याच वेळात. आम्ही ऑटो रिक्षा एक केलेली आहे. तर किती सांगितलं त्यांनी आम्हाला? त्यांनी सांगितलं की 12-12:30च्या नंतर ते 6 वाजेपर्यंत तो आम्हाला गणपतीपुळे इथे थांबणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात आसपासचे जे आहेत काही म्हणजे ते म्युझियम वगैरे आहे ते पण दाखवणार आहे. जेवढं होईल तेवढं दाखवणार आहे. आणि त्यांनी किती रुपये सांगितलं? 1700 का? 1700 रुपये हे करायची गरज होती. तर त्यांनी 1700 रुपये सांगितले. बार्गेनिंग तर नेहमीप्रमाणे ह्यांनी केलीच नाही. हा बोलले लगेच. आणि आम्ही एका ह्याला पण विचारलेलं ना तुम्ही हां कॅब की कार तो 2500 बोललेला. तर आम्ही हां तर आम्ही हे 1700 मध्ये केले. आणि आमची तिकीट होती तिकडून पनवेलवरून ना. अगोदर बदलापूरवरून आम्ही कॅब करून पनवेल स्टँडला गेलो. तिथे किती झाले? त्याचे 500 झाले. आणि तिथून STची तिकीट काढलेली आम्ही लालपरी. तिचे किती? नंतर सांगतात ते कसं सांगतात. अरे सांगूया ना. ओके ठीक आहे. आम्ही ते सगळं नंतर तुम्हाला डिटेल सांगतो. ओके आज डे 1 आहे गणपतीपुळे आणि काय काय होते ते मी तुम्हाला अपडेट करते. आणि मी कशी दिसते ते पण सांगा कमेंट करून. माझ्यापेक्षा तुम्ही छान दिसताय. चला ए चल ठीक आहे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव. रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे. आता आम्ही आलो आहोत गणपतीपुळे. दिसतंय का? झालीच हो. चला आता आपण जाऊया मंदिरात. हे बघा कानात बोलायला मंदिर कामाची गर्दी. गर्दी आहे. भयानक गर्दी आहे. इथे प्रसाद चालू आहे. 2 वाजेपर्यंत असतो. आम्ही अजून लाईनमध्ये. रोज 2 वाजेपर्यंत प्रसाद चालू असतो. 12 ते 2 ना. 12 ते 2 रोज इथे प्रसाद असतो. आता काय माहिती आम्हाला भेटेल की नाही. बघू आधी बाप्पाचं दर्शन. मग असे कोण कोण अन्नदान करतात इथे. त्यांचे इथे नावं TV वरती झळकवलेलं आहे. आजचे अन्नदाते. इथे आपण पावती फाडू शकतो जर तुम्हाला दान काय करायचं असेल.
तुम्ही पण दर्शन घ्या मूर्तीचं. आतमध्ये मोबाईल अलाउड असेल की नाही मला माहिती नाही. माझा आवाज येत असेल का हो ह्याच्यात? मोबाईल अलाउड. गणपती बाप्पा मोरया. दर्शन झालेलं आहे फायनली. आओ काय मागितलं असं देवाकडं? हीच बायको भेटू दे प्रत्येक जन्मात. बापरे, मी हे काय मागितलंच नाही की. तुम्ही मागितलं काय, मी मागितलं काय? एकच. मस्त पिक्चर मध्ये दाखवले तसंच आहे मंदिर, पण तिकडून एंट्री आहे. मूवी मध्ये इकडून समोरून एंट्री दाखवलेली आहे. मस्त आहे यार, मस्त. गणपती बाप्पा मोरया. मी काय बोललो नाही, काय मागितलंच नाही, सगळं मिळालं मला देवाच्या कृपेने न मागता. मस्त आहे. इकडचे बीच छान आहेत, स्वच्छ एकदम. किती सुंदर आहे यार, खूप मस्त. हे कुठे गेले सगळे? मला वाटलं हरवलं असा, मला वाटलं हरवलं असा. कसला सुंदर आहे बीच. गरम आहे, गरम आहे. आम्हाला प्रसाद मिळाला आणि असं काही नाही की 2 वाजेपर्यंतच असतो. भरपूर आहे अजून प्रसाद तिथे, मी तुम्हाला दाखवते माझं झाल्यानंतर. छान आहे, मस्त. नशीब आहे आम्ही, प्रसाद मिळाला आम्हाला पण. प्रसाद भरपूर आहे अजून इथे, तुम्ही बघू शकताय. 2 वाजून गेलेले आहेत तरी पण हे 2 कंटेनर इथे भरलेले आहेत आणि इथे खाली पण एक. आणि एक्स्ट्रा पाहिजे असेल तर पण तुम्ही घेऊ शकता. इथे केवढं अन्न मात्र करून टाकलं. पिण्यासाठी पाणी आहे आणि इकडे आपल्याला डिश खरकट काढायचं. इथे एका डिश आणि एका कंटेनरमध्ये स्पून ठेवायचे. पण बऱ्याच जणांनी ना खिचडी टाकून दिली आहे. हे इथे भक्त निवासचे डिटेल्स आहेत. येणार असाल ना तर प्रसाद घेताना कमीच घ्या आणि असं मात्र करू नका. आम्ही सगळं फिनिश केलं होतं, मुलांचं पण मग आम्ही खाऊन टाकलं, पण मात्र नाही केलं. हा उंदीर मामा आहे, ह्याच्या कानात म्हणे काय सांगितलं ना की खरं होतं. सांगतायत की काय हे नाही वाटते. हे मॅजिक गार्डन आहे लहान मुलांच्यासाठी. आम्ही ज्या रिक्षावाल्या काकांना सांगितलेलं त्यांनी आम्हाला सुचवलं की मुलं आहेत तुमची तर तुम्ही मॅजिक गार्डन आणि तिकडे प्राचीन कोकण म्हणून आहे, तर बघूया आपण त्याच्यात काय काय आहे ते. मी सांगते, जर अलाउड असेल तर मी तुम्हाला दाखवते. फोटो जर काढायचे असतील तर एका मोबाईलचे काहीतरी चार्जेस आहेत त्यांचे, तर आम्ही नाही काढणार आहे. आम्ही गोल्डन पॅकेज घेतलं आहे इथे. मी फोटो काढलेले आहेत ते मी मेन्शन करते इथे काय काय पॅकेज आहे ते. तर मी तुम्हाला सांगते कसं कसं आहे आणि तुम्ही आलात तर इथे व्हिजिट द्या म्हणून मी म्हणजे सांगते तुम्हाला. हे आता इथे प्राचीन कोकण आहे आणि आम्ही तिकडे गेलेलो ते काय होतं, ॲडव्हेंचर वगैरे सगळं होतं. आपण कनेरी मठाला बघतो ना, मॅजिक गार्डन. हां, कनेरी मठमध्ये जसं आहे तसंच आहे, थोडंफार वेगळं आहे, पण कनेरी मठाचं जबर आहे याच्यापासून. हे इथे आता प्राचीन कोकणमध्ये चाललो आम्ही. इथे 250 रुपये तिकीट घेतलं आमचं चौघांचं आणि कॅमेरासाठी मोबाईलसाठी एकाचा मोबाईल अलाउड आहे. फोटो व्हिडिओ आपण काढू शकतो, त्याचे 50 रुपये एक्स्ट्रा. प्राचीन कोकणचं आम्हाला हे करून दिले, काय म्हणतात त्याला, गाईड करून दिला. त्या सगळी माहिती सांगायला लागल्या तिथे. हे प्रभू परशुरामांचं ती गाईड माहिती सांगायला आणि 500 वर्षापूर्वी कोकण काय होतं, कोकण कसं झालं, परशुरामांनी काय केलं वगैरे ते सगळी माहिती सांगायला लागला. पिग आहे, पिग दिसलं का? गाव शिकार. होळीला केवढं मोठं झाड येतं ना. होय महाराज. होय महाराजा.
करीत असे. त्याच्या अप्रतिम कलाकुसरीमुळे या दागिन्यांना जगभर मागणी होती. नवरात्रीच्या बंगल्यांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. येथून रत्नाच्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू शंखसुख प्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळतील. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. असे म्हणतात ही लाट या आडव्या लाकडाला औषधीने बांधली जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते. या ठिकाणी बांबूचे पूर्वी प्रत्येक वस्तूला जातीने होता. आधी डाळ वाटून निघते. वाटलेली डाळ अशा खाली पडते. तिच्यावर पुरणपोळ्या केल्या जातात. हे शेवया करायचं लाकडी यंत्र आहे. वरती चहाची विक्री आहे. बाजूला जेवणाचा डब्बा आहे. हे काय? 6:30 वाजता आम्ही हॉटेलवर आलोय. आल्याला एवढे थकलेलो, रिटर्न आलो आणि आल्याला एवढे थकलेलो ना काय विचार. तर आल्याला फ्रेश झाला अगोदर. आता जरासं हे केक आणलेला होता तो खाल्ला. हा भाऊजींनी दिलेला केक, मग तो आम्ही इकडे घेऊन आलेला. आता तो थोडा खाल्लाय. आणि आज काय दिवसभर आम्ही पहिला तर सकाळी आम्ही इथे गेलेलो गणपतीपुळेच. पहिला सकाळी आलो रत्नागिरी स्टँडवरती आणि तिथून मग रूमवर आलो. तर आम्हाला हे भेटायचं होतं, चेक इन करायला आम्हाला वेळ होता. अजून रूम ते देणार नव्हते. तर म्हणून मग आम्ही तोपर्यंत इथल्या मांडवी बीचवर गेलेलो आणि मग तिथे थोडा वेळ थांबून थोडे फोटो व्हिडिओ वगैरे काढले आणि मग रूमवरती आलो. तरी पण अजून थोड्या वेळाने आम्हाला त्यांनी रूम दिली. जवळजवळ 10 वाजता 10:15 वगैरे आम्हाला रूम भेटली. मग त्याच्यानंतर आम्ही आवरून वगैरे मांडवी बीचवरून येता येताच आम्ही एक ऑटोवाले काका होते तर त्यांना विचारलं आणि मग त्यांनी आम्हाला 1700 सांगितलेलं पण 1400 घेतले त्यांनी पैसे. आणि आम्ही काहीच बार्गेनिंग वगैरे केली नाही. त्यांनी स्वतःहूनच कमी केले पैसे आणि ते अजिबात त्यांनी गडबड केली नाही, गोंधळ केला नाही. आरामात अगदी आम्ही पण पहिले तर आम्ही गणपतीपुळे दर्शन केलं गणपतीचं आणि इतकं छान दर्शन झालं. एवढी गर्दी होती आम्ही गेल्यानंतर तिथे. पण तरी पण दर्शन पटापट जात होते लोक. पण असं पण नाही की तिथे गेल्यानंतर लगेच खेचत होते वगैरे. छान दर्शन झालं. मूर्ती वगैरे मस्त बघितली, दर्शन वगैरे केलं. तिथून बाहेर आल्यानंतर थोडेसे फोटो वगैरे काढले मंदिराच्या इथे आणि तिथून प्रसाद घेतला. प्रसाद 12 ते 2 असतो पण तरी पण 2च्या पुढे पण होता. जवळजवळ 2:30 पावणे 3 पर्यंत होता. पण लाडूचा प्रसाद संपला होता. त्याच्यानंतर आम्ही बीचवर गेलो थोडं. तर त्याच्यानंतर मग आम्ही कुठेपर्यंत आलेलो व्यवस्थित दर्शन केलं आणि त्याच्यानंतर आम्ही ना बीचवर गेलेलो. तिथे थोडे व्हिडिओज फोटोज वगैरे काढले जे काढायचे होते ते. आणि ते फोटोज वगैरे काढल्यानंतर आम्ही परत आलो. नंतर त्या काकांना घेऊन आम्ही मॅजिक गार्डनला गेलो. मॅजिक गार्डनच्या इथे ना मी तुम्हाला सांगते सेम टू सेम आपलं कनेरी मठाकडचे आहे ना. मॅजिक गार्डन मध्ये नाही ग, कनेरी कोकण ह्याच्यामध्ये होते. अरे मॅजिक गार्डन तिथे ते ऍडव्हेंचर्स वगैरे परत 70 सेम आपलं कनेरी मठाला आहे ना 70 वगैरे. पण कनेरी मठाचं जबरदस्त आहे आणि इथे पण तेच आहे. 12 बलुतेदारांचं वगैरे त्यांनी म्हणजे आयुष्य वगैरे ते दाखवलेलं आहे. आणि हे आपलं ऍडव्हेंचरचं काय 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 आहे इथे गेम झोन वगैरे आहे. पण मला ते आत कसं आहे, तुम्ही जर पहिले कनेरी मठला गेला असाल तर मग ते आपण कम्पेअर करतो ना की हा मग ह्याच्यापेक्षा तिकडे छान आहे वगैरे. पण ठीक आहे, मुलं होते म्हणून त्या काकांनीच आम्हाला सजेशन दिलेलं की प्राचीन कोकण आणि हे बघा मुलांना ते मॅजिक गार्डन मध्ये मुलांना म्हणजे एन्जॉय होईल. आणि ते भूत बंगला वगैरे कसलं होतं तर ते पण एन्जॉय केलं आम्ही. तिथे गेम वगैरे हा मॅजिक शो छान होता, खरंच छान होता मॅजिक शो. हा आम्हाला पण आवडला मॅजिक शो. पण ते 12 बलुतेदार वगैरे तिथे ते हे देतात, गाईड देतात. पण थोडं बोर पण होतं आणि थोडं चांगलं पण वाटतं कारण आणि ते किती 1 तास आम्हाला फिरवलं ना तिने. 1 तास फिरवलं. मग प्रत्येकाची म्हणजे तिने थोडी माहिती दिली. ठीक आहे म्हणजे जाऊ शकतो, बघू शकतो. मग नंतर आम्ही तिकडून आपण घरी जाऊ. हा तिकडून आम्ही रूमवरती आलो. हा खूप चाललो. तिथे खूप चालायला लागलं आणि वरती असं चढायचंय परत उतरायचं चढायचं. पायऱ्या म्हणजे थोड्या पायऱ्या पण ते चढ उतार होतं. थकायला होतं. एक तर सकाळपासून आम्ही म्हणजे प्रवास वगैरे ते कसं रोडचं काम. हा मी झोपली बघा, मीच झोपली, तुम्ही कोणीच नाही झोपलं. रोडचं काम वगैरे चालू आहे त्याच्यामुळे ना रोड खूप म्हणजे हे खराब आहेत आणि त्याच्यामुळे झोप लागत नाही. आणि एसटी असल्यामुळे काय होतं प्रत्येक स्टॉपला ते थांबवत होते. त्याच्यामुळे जरासं आम्हाला झोप लागायची तोपर्यंत थांबायची एसटी आणि गोंधळ असायचा. त्यामुळे उठत होतो आम्ही. त्यामुळे झोप तर काही लागली नाही तशी. मग आम्ही झालं ते सगळं झालं. इकडचं कुठलं प्राचीन कोकण वगैरे ते बघितलं आणि आता घरी आलोय तर आता थोडासा आराम म्हणजे हा रूमवर आलोय रूम. आणि हा प्रभाव हॉटेलमध्ये आम्ही बुक केलंय पण एवढं काही खास यांची सोय म्हणजे सर्व्हिस नाही आहे. ठीक आहे म्हणजे हे लोक ऍडजस्ट वगैरे काय करत नाही. आणि आमचं पण थोडं बुकिंगचं हे झालं, इश्यू झालेला थोडा. पण ठीक आहे, एवढं पण काही वाईट नाही पण एवढं पण चांगलं नाही. आणि हा मॅडम आणि ते झालं आता. हा आम्ही आता थोडासा आराम करणार आहे आणि मग रात्री जेवण करून त्यांनी उद्या आम्हाला लवकर यायला सांगितलंय. त्याच काकांना आम्ही परत उद्या पण सांगितलंय. तर उद्या बघू काय काय स्पॉट म्हणजे कव्हर होतात. तर तसं उद्याचा ब्लॉग असेल. आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करत आहोत. जर घेतलं तर घेईन मी जेवतानाचं कारण आता अजिबात म्हणजे मला असं वाटतं की जेवायला पण नको तर झोपूया. तर थोडं खाऊन येणार आणि झोपून जाणार आहे आम्ही. तर असा होता गणपतीपुळेचा ब्लॉग. गणपतीपुळे नाही, कोकण दर्शन डे 1 गणपतीपुळे आणि काय मॅजिक गार्डन
आणि प्राचीन कोकण हा ब्लॉग होता. छान झालं, म्हणजे पहिल्यांदाच आलेलो आम्ही, एवढी आयडिया नव्हती, पण छान दिवस गेला आजचा. मुलं खूप एन्जॉय केला मुलांनी, आणि लास्टला कंटाळले. हा लास्टला कंटाळले ते प्राचीन कोकणच्या इथे, पण ठीक आहे, छान झाला. झोप पण काढली त्यांनी जाताना रिक्षामध्ये. हा चालेल, चला तर मग आजचा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतोय. परत भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग आता मी कधी टाकेन ते काही सांगू शकत नाही, कारण माझ्या आता एवढी हे नाहीये. एडिटिंग वगैरे. हो, तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. डे 2 कोकण दर्शन. बाय.